राज्य, देश, विदेश, मनोरंजन जगतातल्या घडामोडींचा आढावा घेऊया। सुरुवात करूया राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्यांनी। निलंबित प्राध्यापक नीरज हातेकर यांचं निलंबन अखेर मागे घेण्यात आलं आहे। मात्र त्यांच्या विरोधात विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याची शिफारस करण्यात आली आहे। निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात येईल। विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेतील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात 22 जागांवर लढण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस ठाम असून एकही कमी जागा मान्य नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय। एक जागा जास्त मिळाली तर चालेल, मात्र कमी नाही अशा शब्दात त्यांनी काँग्रेसला ठणकावले। तसंच पटेल यांनी मुख्यमंत्र्यांवरही टीका केली आहे। चव्हाण निर्णय घेण्यात उशीर करीत असल्याचा हल्लाबोल त्यांनी केलाय। गुजरात ते ओदिशा दरम्यान गॅस पाईपलाईन टाकण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची माहिती केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी दिली। राज्यात ही पाईपलाईन धुळे, जळगाव, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा मार्गे जाईल। या माध्यमातून या भागातील उद्योगांना गॅसचा पुरवठा देखील होणार आहे। तब्बल 4500 कोटींच्या प्रकल्पानं या भागातील उद्योगांना चालना मिळणार आहे। यासोबतच राजस्थानमधील अलवारजवळ सौर ऊर्जेपासून वीज निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येईल अशी माहितीही पटेल यांनी दिली। राज्यातील महागडे वीज दर बघता ते विदर्भाकरिता कमी करणं आवश्यक असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केलंय। नगरसेविका शीतल म्हात्रे यांच्या तक्रारीवरून अडचणीत आलेले शिवसेनेचे आमदार विनोद घोसाळकर यांनी आपण या प्रकरणात अटकपूर्व जामीन घेणार नसल्याचं स्पष्ट केलंय। या प्रकरणी कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यास तयार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। या आरोपांमुळे आपल्या 40 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचं नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केलाय। या प्रकरणात शिवसैनिकांनी संयम बाळगावा असं आवाहन सुद्धा त्यांनी केलंय। माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव आदर्श घोटाळा प्रकरणातून वगळलं जावं अशी याचिका सीबीआयनं विशेष न्यायालयात दाखल केली होती। मात्र ही याचिका कोर्टानं फेटाळून लावली। त्यामुळे या प्रकरणी चव्हाण यांच्यावर अजूनही टांगती तलवार कायम आहे। आदर्श प्रकरणात 13वे आरोपी असलेल्या अशोक चव्हाणांविरोधात खटला चालवण्यासाठी राज्यपालांनी सीबीआयला परवानगी नाकारली होती। राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नसल्यानं चव्हाण यांचं नाव या प्रकरणातून वगळण्याची विनंती सीबीआयनं कोर्टाला केली होती। मात्र विशेष न्यायालयानं सीबीआयचा हा अर्ज फेटाळून लावला आहे। आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे यांच्यासह 4 प्रमुख आरोपींवर कारवाई करावी अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली। तर अशोक चव्हाण यांना वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राज्यपालांना हटवण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे। युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे। प्रदेशाध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा निवडणूक होते। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेते आणि वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम हे पुन्हा एकदा निवडणूक लढवत आहेत। विश्वजित कदम यांनी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी अर्ज भरलाय। जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्यासह विश्वजित कदम यांनी काँग्रेसचे सांगली जिल्हा निवडणूक अधिकारी शिवकुमार यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात बडवे आणि उत्पातांकडून होणारी पूजा बंद करण्यात आली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार मंदिर समितीनं बडवे आणि उत्पातांना नित्योपचार पूजा करण्यास मज्जाव केलाय। बडवे उत्पातांच्या ताब्यात असलेला मंदिराचा ताबा जिल्हा प्रशासनानं घेतलाय। नित्योपचार पूजा मंदिर समितीनं नेमलेल्या कर्मचाऱ्यांनी केली। विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या इतिहासात पहिल्यांदाच बडवे उत्पातांविना विठ्ठलाचे नित्योपचार पार पडलेत। दरम्यान पंढरपूर देवस्थान समिती पुनर्गठित करावी अशी मागणी विदोरी समितीचे नेते डॉक्टर भारत पाटणकर यांनी टोल मुक्तीचं आश्वासन देणाऱ्या महायुतीनं सुरुवातीला भाजप शासित राज्यातले टोल माफ करून दाखवावेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी लगावलाय। जगभरात टोल वसुलीचं धोरण अवलंबलं जात असतानाची आठवण सुद्धा छगन भुजबळ यांनी या निमित्तानं करून दिली। कोल्हापुरातील टोल विरोधी आंदोलनाचे लोण आता अहमदनगरमध्ये जाऊन पोहोचलंय। अहमदनगर ते पुणे महामार्गावरील शिरूर ते नगर रस्त्याचं काम अर्धवट असताना सुपा येथे गेल्या 1.5 वर्षांपासून टोल वसुली सुरू आहे। या विरोधात राष्ट्रवादी तसंच शिवसेनेच्या पार्टनर लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज देखील उठवला होता आणि सुपा टोल नाक्यावर टोल नाकाही बंद पडला। ज्याप्रमाणे लोकपाल कायद्याला मंजुरी मिळाली त्याचप्रमाणे लोकायुक्ताला देखील अधिकार मिळाला पाहिजे असं मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय। फडणवीस यांनी राळेगण सिद्धी येथे जाऊन अण्णा हजारेंची भेट घेतली आणि या विषयावर त्यांनी 1 तास चर्चा केली।
मुंबईतल्या भांडूप ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर इस्तर अनुहाया नावाच्या 23 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणीचा मृतदेह आढळून आला आहे आणि या घटनेला तब्बल 2 दिवस उलटून गेले तरीसुद्धा मुंबई पोलिसांना गुन्हेगाराचा शोध लागलेला नाही. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासासाठी 5 पथकं तयार केली आहेत. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात अनुहायाच्या शरीरावर काही जखमा देखील आढळून आल्या, त्यामुळे तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचं स्पष्ट झालं. या प्रकरणी कांजूर पोलिसांनी अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. अकोल्यात कौटुंबिक कलहातून वडिलांनी आपल्या मुलीची हत्या करत आत्महत्या केली आहे. अनिल गायकवाड असं त्यांचं नाव आहे. मुलीचं नाव मीना असं आहे. अकोला शहरात कौटुंबिक कलहातून झालेल्या गेल्या एका महिन्यातली ही 3री घटना आहे, तर गेल्या 2 दिवसातली ही 2री घटना आहे. गेल्या काही दिवसांपासून गायकवाड घरात मुलीच्या लग्नावरून वाद सुरू होता, त्यातून हा प्रकार घडलाय. नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील साई समर्थ सोसायटीच्या समोरील कचऱ्यात 2 हँड ग्रॅनेड आणि 27 जिवंत कारतूस सापडल्यानं खळबळ उडाली. यात AK-47 मध्ये वापरण्यात येणाऱ्या कारतुसांचाही समावेश आहे. देवळाली कॅम्प हा लष्करी परिसर म्हणून ओळखला जात असल्यानं सुरक्षेच्या दृष्टीने नेहमीच संवेदनशील राहिला आहे. काही महिन्यांपूर्वी लष्करी हद्दीत शिरून फोटो काढणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेतलं होतं. बॉम्बशोधक पथकाला एक हँड ग्रेनेड रिकामी करण्यात यश आले. यवतमाळ जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरती प्रक्रियेत प्रचंड घोळ सुरू आहे. आरोग्य विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात समन्वय नसल्यानं पात्र उमेदवारांना बोलावून देखील मुलाखती रद्द करण्याची नामुष्की निवड समितीवर आली आहे. आरोग्य विभागाकडून विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यात लेखी परीक्षा घेण्यात आली. परीक्षांचे निकाल जाहीर करून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली. नामदेव ढसाळ यांना भारतरत्न देण्यात यावं या मागणीसाठी भीमशक्ती संघटनेनं ठाण्यात रेल रोको आंदोलन केलं. ठाण्याहून CSTकडे जाणाऱ्या लोकल 15 मिनिटं रोखून धरल्या, त्यामुळे स्लो मार्गावरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी 12 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्य सरकारला विविध मुद्द्यांवर धारेवर धरत जळगाव जिल्ह्यात शिवसेनेतर्फे मुक्ताईनगर इथं तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वीज वितरण कंपनी तसंच तहसीलदारांना तासभर घेराव घालण्यात आला. मात्र भाजपला दूर ठेवत शिवसेनेनं एकनाथ खडसेंनाही जिल्ह्यात आपलं शक्ती प्रदर्शन केल्याची चर्चा आहे. सातारा शहरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका महाविद्यालयाचं नामकरण केलं. आपले जुने सहकारी दत्ताजी गायकवाड यांच्या कुटुंबियांनी सुरू केलेल्या महाविद्यालयाचं नामकरण त्यांनी केलं. यावेळी त्यांनी कोणतेही राजकीय भाष्य केले नाही. मात्र उदयनराजे भोसले या कार्यक्रमाला अनुपस्थित असल्यानं चर्चेला विषय मिळाला होता. देशाच्या संरक्षणासाठी येवल्याजवळच्या नेवरगावची शीतल सीमा सुरक्षा दलात सामील होणार आहे. शीतलचं पितृछत्र 2000 सालीच हरपलं. त्यानंतर तिच्या आईनं तिला मोलमजुरी करून लहानाचं मोठं केलं. शिक्षण पूर्ण झाल्यावर शीतलनं सीमा सुरक्षा दलात सेवा करण्याचा निर्धार केला आणि तो तिने तडीस नेला. फेसाळणाऱ्या समुद्राच्या किनाऱ्यावर बसून वाळूचे किल्ले बनवायला कोणाला आवडणार नाही आणि त्याला स्पर्धेची जोड मिळाली तर अधिकच आनंद येतो. मालवणच्या समुद्र किनाऱ्यावर वाळू शिल्प बनवण्याचा उपक्रम आयोजित करण्यात आला. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. मालवणचा किनारा विविध प्रकारच्या वाळू शिल्पांनी भरून गेलाय. जागतिक मराठी अकादमीतर्फे रत्नागिरीतल्या खातू नाट्य मंदिरात शोध मराठी मनाचा हे युवक आणि युवतींसाठी विशेष संमेलन आयोजित करण्यात आलंय. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनाचं रत्नागिरी दिमाखात उद्घाटन करण्यात आलं. अमेरिका, शिकागो, लंडन, सौदी अरेबिया, फ्रान्स, आफ्रिका या देशातून या संमेलनासाठी आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत या संमेलनाचा शुभारंभ झाला. 1989 मध्ये जागतिक मराठी परिषदेची स्थापना झाल्यानंतर या जागतिक मराठी अधिवेशनाला सुरुवात झाली. मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा यासाठी जिलन अँड ब्रेन कॅफेनं बालवैज्ञानिकांसाठी मुंबईत स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत 8000 छोटे शास्त्रज्ञ सहभागी झाले होते. या स्पर्धेत मुलांनी केलेल्या प्रयोगांनी सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या पत्नी सुनंदा थरूर यांच्यावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. लोधी रोड इथल्या स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्यासह सुनंदा आणि शशी यांची मुलंही यावेळी उपस्थित होती. शिवमेनन या सुनंदा पुष्कर यांच्या मुलानं त्यांना विधिवत अग्नी दिला. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. सोनिया गांधी यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे देखील अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूचं गूढ उकलण्याची शक्यता आहे. ड्रगच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. सुनंदा यांच्या शरीरावर जखम असल्याची माहिती सुद्धा मिळते. सुनंदा पुष्कर यांच्या मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झालेत. सुनंदा यांचा मृत्यू औषधांच्या ओव्हरडोसमुळे झाल्याचं बोललं जातं. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचा दावाही आता पोस्टमॉर्टम करणारे डॉक्टर करतायत. तर दुसरीकडे या प्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी शशी थरूर यांनी वेळ मागितल्याची माहिती समोर येते. दरम्यान सुनंदा यांना कोणताही असाध्य रोग नसल्याची प्रतिक्रिया KIMSच्या संचालकांनी दिली आहे. सुनंदा पुष्कर मृत्यूपूर्वी तणावात होत्या. त्यांनी आपलं दुःख फोनवरून सांगितल्याचा दावा पत्रकार नलिनी सिंह यांनी केलाय. मृत्यूपूर्वीच्या रात्री त्यांनी मला फोन करून आपण तणावात असल्याचं सांगितलं होतं. भाजप नेता सुब्रमण्यम स्वामी यांना सुनंदा यांच्या मृत्यूमागे षडयंत्र असल्याचा त्यांनी आरोप केला आहे. नियोजन करून सुनंदा यांचा काटा काढण्यात आल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. प्राथमिक रिपोर्टमध्ये सुनंदा यांच्या मृत्यूवर अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी झी मीडियानं मोठा खुलासा केला आहे. सुनंदा यांच्या मृत्यूनंतर 24 तासात झी मीडियाच्या कॅमेऱ्यामध्ये हॉटेल लीलाची दृश्य कैद झाली आहेत. याच हॉटेलच्या रूम नंबर 345 मध्ये सुनंदा यांचा मृतदेह आढळला होता. ही रूम 17 जानेवारीला दिवसभर बंद होती. याच रूम बाहेर डू नॉट डिस्टर्ब असा बोर्ड लावण्यात आला होता. 17 जानेवारीला सुनंदा पुष्कर कोणालाच भेटल्या नव्हत्या. शिवाय त्यांनी दिवसभर काही खाल्लं नव्हतं अशी माहिती हॉटेल लीलाच्या वेटरनं दिली आहे. केंद्रीय मंत्री शशी थरूर यांना एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. थरूर यांच्या छातीत दुखू लागल्यानं त्यांना उपचाराकरता एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. शुक्रवारी थरूर यांच्या पत्नी सुनंदा पुष्कर यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यानंतर शशी थरूर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. जम्मू काश्मीर राज्याबाबत भाजपची भूमिका बदलत असल्याचं चित्र आहे. जम्मू काश्मीरमधील 370 कलमाबाबत भाजपनं आता मबाळ भूमिका घेतली आहे. भाजप अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी कलम 370 मुळे राज्याचा विकास होत असेल तर भाजपला त्या कलमाचा विरोध नसल्याचं म्हटलंय. जयपूर लिटरेचर फेस्टिवलचा कालचा दिवस अतिशय उत्साहात गेला. दुसऱ्या दिवशी साहित्य विश्वातील आणि राजकारणातील घडामोडींचा वेध घेण्यात आला. 5 दिवस साहित्याचा मेळा सुरू राहणार आहे. जगातील नामवंत साहित्यिक, लेखक, कवी, नोबेल पुरस्कार विजेते आणि बॉलिवूडशी संबंधित अनेक स्टार या फेस्टिवलमध्ये हजेरी लावत आहेत. झी 24 तास एक पाऊल पुढे.